तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता समीरने अर्पितासाठी खूप काही गोष्टी केलेल्या असतात, पण आता त्याने केलेली गोष्ट ही खूपच जास्त मौल्यवान असते. समीरने अर्पितासाठी तिच्या आईची साडी मागवलेली असते आणि त्यानंतर ती साडी अर्पिताच्या अंगावरती पांघरून त्याने स्वतःच्याच कुशीमध्ये स्वतःच्या मांडीवरती अर्पिताला आईच्या मायेची ऊब देण्याचा प्रयत्न हा केलेला असतो. तर इथे अर्पिताला समीरच्या मांडीवरती आईच्या मायेची ऊब ही जाणवलेली असते. तर त्याचबरोबर इथे आता समीरने करमरकर आणि राजश्री या दोघांना रंगे हात पकडून पोलिसांच्या सुद्धा स्वाधीन केलेलं असतं. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते आणि अर्पिताला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्पिता आपल्या रूममध्ये आता उभी असते, स्वतःला आरशामध्ये बघत असते. एका क्षणात झालेला बदल हा तिला आता सहन होण्यासाठी थोडा वेळ जात असतो. कारण का, तिच्या चेहऱ्यावरती, मानेवरती, हातावरती भाजलेले इथे जे व्रण असतात ते बघितल्यानंतर तिला स्वतःलाच थोडं बरं वाटत नसतं. तिला ऑकवर्ड वाटत असतं. समीर, त्याचबरोबर चाळकरी माझ्याबद्दल काय विचार करत असतील असं तिच्या मनामध्ये येतं. पण प्रेक्षकांनो, चाळकऱ्यांनी तर तिचं उत्तम स्वागत केलेलं असतं. मुलांनी तिच्यासाठी ग्रीटिंग कार्ड्स तयार केलेले असतात आणि घरातल्या लोकांनी सुद्धा तिला जज केलेलं नसतं. उलट सगळेजण इथे तिचं स्वागतच करतात. म्हणून कुठेतरी तिच्या मनातली थोडीशी अडी बाजूला झालेली असते. पण इथे आता स्वतःला बघत असताना तिला वाईट वाटत असतं. तेव्हा तिथे समीर येतो, तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो, काय झालं, तुम्ही अशा का बघत होतात? तेव्हा अर्पिता म्हणत असते की समीर, जे काही झालं, क्षणात आयुष्य बदललं, ही गोष्ट मला खरंच सहन होत नाही आहे. तेव्हा समीर म्हणतो, नका विचार करू, तुम्ही माझ्यासाठी सुंदर होतात आणि माझ्यासाठी तुम्ही नेहमी सुंदरच असणार आहात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्पिता म्हणते, हे सगळं तुम्ही माझं मन राखण्यासाठी बोलताय ना? खरं तर माझी झालेली अवस्था तुम्हालाही बघवत नसेल, हो ना? तो म्हणतो, हो, तुमच्याबरोबर जे झालं ते व्हायला नकोच होतं, पण तरीसुद्धा तुम्ही असं समजू नका. अहो, तुम्ही मनाने किती सुंदर आहात. जरी पण तुमच्या चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती भाजलेले व्रण असतीलही, पण तुमचं सुंदर मन तेच आहे ना? मग तुमचं मन इतकं सुंदर आहे, त्याचा विचार तुम्ही करा ना. ते तर बदललेलं नाही आहे ना. ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तरी. बरं, तुम्ही काळजी करू नका. इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला बोलवत आहेत, तुम्ही येत आहे का? नाहीतर तुम्ही आराम करा. तेव्हा अर्पिता म्हणते, ठीक आहे. आणि मग समीरच आता आलेला असतो. समीर म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, अर्पिता मॅडम आहेत ना, आराम करतायत. तुम्ही एक काम करा ना. आत्ताच इथे निक्की आणि सलील दोघेजण आलेले असतात. त्यावेळेला निक्की दिवसभर होती, आम्ही दोघेजण बाहेर होतो ना. निक्की दिवसभर समरप्रीता किचनमध्ये होती. तुम्ही तिला विचारा जे काही घडलंय ते. ती तुम्हाला सांगेल दिवसभरात काय काय घडलं ते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब निक्कीला विचारतात की जेव्हा अर्पिता आणि समीर दोघेजण किचनमध्ये नव्हते तेव्हा तुम्ही होतात, त्यावेळेला नक्की काय काय घडलं हे तुम्ही आम्हाला सांगू शकता का? तेव्हा दिवसभरामध्ये जे काही घडलं ते सगळं ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की संशयास्पद असं काहीही घडलेलं नाही आहे असं आम्ही समजतो, तरीसुद्धा आम्ही शोध सुरूच करतो. त्यानंतर ती म्हणते, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, त्या दिवशी ऑर्डर देण्यासाठी एक माणूस आला होता, त्याचं नाव आहे करमरकर. तो फक्त आला होता. तो आल्यानंतर दीदी आणि जीजू यांना फोन करण्यासाठी मी फक्त 2 मिनटं बाहेर गेले होते. त्यांना मी सांगितलं की घरी लवकर या, ऑर्डर देण्यासाठी एक माणूस आला आहे. आणि तो फक्त 2 मिनटं एकटा या रूममध्ये होता असं निक्की सांगते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, करमरकरांचा नंबर वगैरे आहे का? समीर म्हणतो, नाही, त्यांनी नंबरच दिला नाही. त्यांनी उलट आमचा नंबर घेतला आणि समोरून कॉल करतो असं म्हणाला, पण आत्तापर्यंत त्याचा कॉलसुद्धा आलेला नाही आहे ऑर्डरसाठी वगैरे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, संशयाला जागा आहे. करमरकरावरती सध्या फोकस ठेवूया. एकदा का त्याला पकडलं की आपण खऱ्या गुन्हेगारापर्यंत आपोआपच पोहोचू. तोपर्यंत इथे आता राजश्री आलेली असते अर्पिताला त्रास द्यायला.
ती सारखे सारखे म्हणत असते की अर्पिता, काय अवस्था झाली आहे गं तुझी? तुझा तो सुंदर चेहरा आता जळून खाक झालं गं. म्हणजे हा तुझा विस्कटलेला चेहरा समीरलासुद्धा आवडत नसेल. त्याने तुझ्यासारख्या मुलीबरोबर का त्याचं आयुष्य घालवायचं? तू काय त्याला सुख देणार आहेस गं? तुझ्याकडे बघितल्यानंतर, हे भाजलेले वण बघितल्यानंतर त्याला स्वतःचीच लाज वाटेल. तुला कुठेही बाहेर घेऊन जायला मिरवायला लाज वाटेल. खरं तर तू आहेस ना त्याच्या गळ्यातलं लोणणं होणार आहेस, लोणणं. कळते तुला? ते म्हणते, हे बघा प्लीज तुम्ही इथे थांबू नका, मला त्रास होतोय. तुम्हाला जे काय बोलायचं आहे समीरला बोला. ती म्हणते, अगं समीरचं मला वाईट वाटतं, त्याच्याशी मी काय बोलणार? तुझ्या जागी मी असते तर मी काय केलं असतं माहिती आहे? जीव दिला असता, नाहीतर निघून गेले असते समीरच्या आयुष्यातून. कशाला उगाच त्याच्या गळ्यातलं लोणणं व्हायचं? लाज वाटत असेल त्याला, लाज. त्याने काय शिक्षा भोगायची आणि तुझ्यासारख्या मुलीबरोबर राहायचं गं? जरा बघ स्वतःला आरशामध्ये, बघवते का स्वतःला तरी? तर समीरला तुझ्याकडे बघवेल. तेव्हा इथे आता अर्पिताला फार वाईट वाटतं. तेव्हा समीर राजसीचं बोलणं ऐकतो. समीरला खूप राग येतो. समीर आपला इथे मोबाईल राजसीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, अर्पिता मॅडम इकडे या, माझ्या शेजारी उभं राहा. आणि म्हणतो की आता स्माईल करा बरं, आणि राजसी माझ्या मोबाईलमध्ये आमच्या दोघांचा फोटो काढ. तेव्हा मनाची श्रीमंती, मनाचा मोठेपणा हे काय असतं ना, हे तुला नाही कळणार. मैत्री काय असते, मैत्रीतलं प्रेम काय असतं, खरी मैत्री, खरं प्रेम काय असतं हे तुला काहीच कळणार नाही. त्या आम्हाला दोघांना माहिती आहे की मनापासून सुंदर असणं आणि वरवरचं सुंदर असणं याच्यामध्ये किती फरक आहे. ते त्या मनापासूनही सुंदरच आहेत आणि अजूनही त्या देखण्याच दिसतात. त्यामुळे फोटो काढ. ती म्हणते, फोटो माय फूट, मी का काढू तुमच्या दोघांचा फोटो? तेव्हा समीर म्हणतो, ठीक आहे नको काढू, नसेल काढायचं तर. मैत्रीच्या खातीर तुला सांगत होतो आमचा फोटो काढायला. मी मस्त माझ्या बायकोच्या खांद्यावरती हात टाकला होता. एक फोटो काढला असतास तर काय झालं असतं? अर्पिता समीरकडे बघत असते. तेव्हा समीर म्हणतो, तो फोटो नाही काढलास ना तरी काही हरकत नाही. अर्पिता मॅडम इकडे या बरं. आणि तो आता सेल्फी काढतो आणि इथे छान आता आपल्या वॉलपेपरवरती सेट करतो. तेव्हा इथे राजसीला तो मुद्दामूनच दाखवतो आणि म्हणतो, हे बघ, आजपासून माझ्या बायकोबरोबरचा हा सुंदर फोटो माझ्या इथे स्क्रीनवरती असणार आहे. कळलं का तुला? म्हणजे मोबाईल घेतल्या घेतल्या मला माझ्या बायकोचा सुंदर चेहरा दिसेल. आम्ही दोघेजणं सोबत एकत्र किती छान दिसतोय ना राजसी? राजसीला भयंकर राग येतो आणि ती सरळ तिथून निघून जाते. तेव्हा ती गेल्यानंतर इथे समीर म्हणतो, सॉरी मी तुमच्या खांद्यावरती हात ठेवला, ते फक्त राजसीला उत्तर द्यायचं होतं म्हणून. तेव्हा अर्पिता म्हणते, पण मला आवडलं. तो म्हणतो, काय? ते म्हणते, नाही, तुम्ही राजसीला ज्या शब्दात उत्तर दिलं ना ते मला खरंच आवडलं. तेव्हा समीर म्हणतो, हो ना, आवडलं ना तुम्हाला पण? तेच तर म्हणतोय मी, तुम्हाला आवडणारच. बरं ठीक आहे, तुम्ही आता इथे शांतपणे आराम करा. मी जेवण झालं ना की तुम्हाला बोलवायला येतो, तोपर्यंत तुम्ही आराम करा. तेव्हा इथे लगेचच अर्पिता म्हणते, ठीक आहे. तोपर्यंत समीरने सलील आणि निक्कीला काही जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. सलीलला सांगितलेलं असतं की आपलं जे लायसन्स वगैरे आहे ना ते आता जळून खाक झालेलं असतं ना, तर ते रिन्यू करायचं आहे. त्याची काय प्रोसिजर असणार आहे ते सगळं जरा विचारून घे. निक्कीला सांगितलेलं असतं की आपल्या समर्पिता किचनसाठी आपल्याला नवीन पॅम्पलेट छापायचे आहे, त्यासाठी एक मजकूर तयार करायचा आहे. तो आपण दोघेजणं मिळून तयार करूया. ती कामं ते लोक करून घेत असतात. तेव्हा इथे आता नीलांबरीला संशय आलेला असतो सलील आणि इथे निक्कीवरती. तेव्हा ती म्हणते, रेणुका, आपल्याला या दोघांवरती लक्ष ठेवावं लागणार आहे. आधी आपल्या खरं तर मुलाला व्यसन घालावी लागणार आहे. सतत आपले सोबत असतात, मला काही त्यांचं वागणं चांगलं वाटत नाही. त्यानंतर इथे आता समीरने निक्कीला एक काम सांगितलेलं असतं. तो म्हणतो की निक्की, येताना आहे ना आईची एखादी साडी घेऊन ये गं, पाहिजे तर आईला सांगू नकोस. निक्की म्हणते, ठीक आहे जीजू. ती आता येत असताना आईची एक छान अशी कॉटनची मऊ मऊ साडी घेऊन येते आणि ती सुती साडी घेऊन आल्यानंतर इथे आता अर्पिताला एकटे वाटत असतं ना. तेव्हा समीर म्हणतो, अर्पिता मॅडम, मी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन आलो आहे. तेव्हा ती म्हणते, काय आहे सरप्राईज? तेव्हा समीर आता ती साडी दाखवतो आणि म्हणतो, हे बघा तुमच्या आईची साडी. ती म्हणते, आईच्या साडीची ऊब काय असते ना हे तुम्हाला नाही कळणार समीर, कारण का तुम्ही ते सगळं अनुभवलं आहे. पण मला विचारा, ती काय असते? ती आईच्या मायेची ऊब खूपच जास्त महत्त्वाची असते. आणि तो आता सरळ ती साडी तिच्या अंगावरती अशी पांघरतो. ती आईच्या साडीची आता
ऊब अशी जाणवण्याचा प्रयत्न करत असते, वास घेत असते आणि अशी तोंडाला वगैरे लावत असते. तेव्हा ती सोफ्यावरती बसलेली असताना इथे आता समीर तिच्या शेजारी बसतो आणि तिला म्हणतो, माझ्या मांडीवरती डोकं ठेव. आणि मग ती मांडीवरती डोकं ठेवते. तेव्हा समीर तिला ठोपटत असतो आणि इथे आता अंगाई गुणगुणत असतो, छान अशी निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई. ही अंगाई तो आता गुणगुणत असतो. तर अशा रीतीने समीरने अर्पिताला आईच्या मायेची ऊब मिळावी, तिला प्रेम मिळावं, माया मिळावी, यासाठी त्याने निक्कीकडून आईची साडी मागितलेली असते. आणि ती साडी, ती आईच्या मायेची ऊब काय असते ना, हे आता अर्पिताला अनुभवायला मिळालेलं असतं. इथे आता समीरच्या मांडीवरती, त्याच्या कुशीवरती तिला अजूनच इथे आईच्या मायेची ऊब जाणवते. कारण का तो तिला तसं फील करून देतो की तू इथे सिक्युअर आहेस, आईच्या मायेमध्ये आहेस, तू अजिबात काळजी करू नको. त्यानंतर इथे अर्पिता शांतपणे आता झोपी जाते. त्याचबरोबर समीर सकाळी आपल्या कामासाठी बाहेर पडलेला असतो आणि तेव्हाच तिथे कर्मकर त्याला पत्ता विचारत असतो. आणि समोर इथे करमरकर आल्यानंतर, म्हणजे रिक्षा एक समोरून जाते, त्याच्यातून करमरकर खाली उतरतो आणि मागे वळून बघतो तर काय, समीर उभा असतो. समीरला बघितल्यानंतर करमरकर पळत असतो. तेव्हा समीर म्हणतो, ए थांब, आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा करमरकर समीरला धक्का देऊन तिथून निघून जातो. समीर त्याच्या मागे मागे धावत असतो, पण त्याचा मोबाईल आता बाहेरच पडतो आणि करमरकर धावत पडत राजसीच्या रूममध्ये जातो. राजसीकडे जातो तिला भेटायला. आणि इथे आता धावत पळत जात असताना त्याचा मोबाईल जो पडलेला असतो ना, तो सुद्धा समीरला भेटतो. तेव्हा इथे राजसी म्हणते, करमरकर तू इथे काय करतोयस? तेव्हा करमरकर म्हणतो, अहो मॅडम, मी तुमची मदत केली, पण आता खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलोय मी. अहो तो समीर देशमाने माझा पाठलाग करतोय, मला मारण्याचा प्रयत्न करतोय, त्याला माझ्यावरती संशय आला वाटतं. उगाच मी तुमची मदत केली हो, आता खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलोय मी. तुम्हाला माहिती आहे का, तो माझ्या मागे मागे धावत आला, तर माझा मोबाईल कुठे पडला तो पण मला माहिती नाही आहे. तेव्हा मी इथे लपायला आलो आहे. आता काय करू ते सांगा तुम्ही, मला या प्रकरणातून बाहेर काढा. तेव्हा इथे समीर तुझ्या मागावरती आहे, तुझा मोबाईलसुद्धा कुठेतरी पडला आहे. हे ऐकल्यानंतर राजसी त्याच्या जोरदार थोबाडी देते, जोरदार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, समीरला आता करमरकरचा पडलेला मोबाईल सापडतो आणि त्याच्यामध्ये आता कॉल हिस्ट्री चेक केली जाते. तेव्हा त्याच्यामध्ये राजसीचा पण नंबर असतो. राजसीने खूप कॉल केलेले असतात आणि त्याचबरोबर करमरकरने सुद्धा राजसीला खूपच जास्त कॉल केलेले असतात. तेव्हा ते कॉल हिस्ट्री वगैरे चेक केल्यानंतर इथे आता समीर काय करतो, तो मोबाईल नेऊन आता इन्स्पेक्टर साहेबांना देतो आणि म्हणतो की हा करमरकरचा मोबाईल आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, लगेचच इथे आता करमरकरचा फोन वगैरे चेक केला जातो, कॉल हिस्ट्री काढली जाते. तेव्हा काही तारखांना, म्हणजे ज्या वेळेला अर्पिताचा असा प्राणघातक तिच्यावरती हल्ला झाला ना, म्हणजे स्फोट झाला, त्यावेळचे त्या दिवसाच्या आता सगळे कॉल हिस्ट्री जर बघितली तर एक नंबरवरती खूप फोन आलेले आहेत आणि तो नंबर म्हणजे करमरकरचा आणि राजसीचा. हे नंबर आता एकमेकांना खूप कॉल करत होते आणि तेव्हा तो नंबर दुसरा तिसरा कुणाचा नसून राजसीचा आहे हे समीरला समजलेलं असतं. तेव्हा करमरकरला मदत करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून राजसी आहे हे समजल्यानंतर समीर लगेचच तिचं नाव पोलिसांना सांगतो. तेव्हा पोलीस आता निघतात, आपली टीम घेतात आणि समीरबरोबरच राजसीच्या घरी जातात आणि कॉल हिस्ट्रीसुद्धा घेतलेली असते. त्यानंतर राजसीकडे गेल्यानंतर ती म्हणते, तुम्ही इथे काय करताय समीर? पोलीस इथे काय करतायत? समीर म्हणतो, ते आता तूच सांग ना, तुला अरेस्ट करायला आलेत. करमरकर आणि तुझा नक्की काय संबंध आहे ना, हे तू पोलिसांना सांगायचं. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, करमरकर तिथे लपून बसलेला असतो आणि तेव्हा करमरकरला आणि इथे राजसीला समीरने रंगे हात पकडलेलं असतं. कारण समीरच्या इथे आता लक्षात आलेलं असतं की करमरकर चिखलातून जेव्हा धावला होता तेव्हा त्याच्या बुटांना इथे माती लागली होती आणि ती आता राजसीच्या इथे घरामध्ये सुद्धा असते. तेव्हा तो माणूस नक्की कुठे लपून बसला हे आता समीरला समजलेलं असतं. त्यामुळे इथे आता समीरने त्याला रंगेहात पकडलेलं असतं. हे कारस्थान राजसी आणि करमरकर या दोघांनी मिळून केलं, ही गोष्ट आता समीरने पोलिसांना सांगितलेली असते. अर्पिताचा एवढा मोठा घातपात घडून आणण्याचा प्रयत्न दोघांनी केल्यामुळे इथे आता दोघांनाही पोलीस अरेस्ट करून अर्पिताला इथे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. त्या दोघांना अरेस्ट करून आपल्याबरोबर घेऊन जातात.
तर अशा रीतीने समीरने राजश्री आणि करमरकरला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देत अर्पिताला न्याय मिळवून दिलेला असतो आणि एका बाजूला अर्पिताला आईच्या मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केलेला असतो.